कोल्हापूरवरनं पुण्याला येताना एक मोठा विषय दिसला. मग काय लावली गाडी तिकडं पटांगणाला आणि टाकली नजर वर. समोर बघितल्यावर मला दिसलं हे हॉटेल दत्त भवन नेरले. अगोदर मला वाटलं कोणाच्या तरी बंगल्यातच जेवायला आलोय का काय, पण परत कळलं आयला मालकानं हॉटेलच बंगल्यात चालू केलंय. बाकीच्या हॉटेलात घरगुती जेवण, इथं मात्र हॉटेलच घरगुती आहे. पायऱ्या चढून वर जातानाच माझ्या नाकात मटणाचा वास घुसला आणि माझ्या लक्षात आलं आजचा बेत नाही फसला. मी यायच्या अगोदरच माझे हे सगळे लाडके भाव वरपत होते रस्सा आणि फोडत होत्या नळ्या. आता आपण कशाला उशीर करायचा आहे म्हणून धरला मी एक कोपरा आणि मालकाला म्हणलं आणा 2 मटण थाळ्या. टच्च वाटी भरून बोकडाचं मटण, सूप, तांबडा रस्सा आणि गरमागरम ज्वारीची भाकरी माझ्या समोर आली. मटण म्हणलं की आपण मात्र खुश असतो. मी मात्र नेहमीप्रमाणे सूप आणि तांबड्या रश्याचा एक घोट घेऊन माझ्या जेवणाला सुरुवात केली. एका घोटात नक्की विषय कसा आहे ही समजण्याची कला माझ्याकडे नक्की आहे बर का. काम करून करून शरीर एकदम पिळून गेलं होतं. मग मटणात लिंबू पिळून शरीराचा थकवा दूर करण्याचं काम केलं. मटण एकदम लुसलुशीत आणि ज्युसी होतं बर का. शिका, संघर्ष करा, खूप पैसा कमवा, खूप मोठे व्हा, परंतु मटणाला नावं ठेवण्या इतपत मोठं होऊ नका रे बाबांनो. नको. रशाचा पहिला हात संपवून दुसरा हात चालू केला. तोवर नुसतं रसच प्यायचं म्हणून भाकरीला प्रेमानं कुरवळून त्यावर रशाचा मारा केला आणि बारीक काला केला. शेवटी भातावरती आलो आणि सगळा भात खाऊन भाताला सुद्धा न्याय दिला. भात झाला. आता लवकर मटण खायचं नाही हा निर्णय घेऊन पुण्याचा रस्ता धरला.